विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या की त्या संदर्भात सरकार निश्चितपणे सकारात्मक आहे, विचार करत आहे. परंतु राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये घुसखोरी करून आपल्या स्वतःच्या तुंबड्या भाजायच्या, पोळ्या भाजण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मला वाटतं आता ज्यांनी जनाधार गमावलेले आहेत हे आता कोणत्या ना कोणता आधार शोधू राहिले आहेत आणि त्यांनी या विद्यार्थी आंदोलनाचा आधार घेतलेला आहे. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन जे सुरू होतं त्याचा लोळ आता महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. ठाकरे बंधू देखील एकत्र आलेले विद्यार्थ्यांच्या कसं पाहता? मला वाटतं CJPचं जे आंदोलन सुरू होतं आहे ते काही विशिष्ट मागण्यापुरतं होतं. श्री वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते होतं. सरकारसुद्धा त्या मागण्यासंदर्भात त्यांनीसुद्धा चर्चेची भूमिका घेतली. स्वतः ज्येष्ठ मंत्री चर्चेला गेलेत. पण दुसऱ्या बाजूला राजकीय पोळ्या भाजण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, म्हणजे काँग्रेस असेल या आता तुम्ही जो ठाकरे बंधूंचा उल्लेख करताय, मला वाटतं हे मुळातच या आंदोलनाचा मूळ हेतू जो आहे तो आता बाजूला राहिला. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या की त्या संदर्भात सरकार निश्चितपणे सकारात्मक आहे, विचार करत आहे. परंतु राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये घुसखोरी करून आपल्या स्वतःच्या तुंबड्या भाजायच्या, पोळ्या भाजण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मला वाटतं आता ज्यांनी जनाधार गमावलेले आहेत हे आता कोणत्या ना कोणता आधार शोधू राहिले आहेत आणि त्यांनी या विद्यार्थी आंदोलनाचा आधार घेतलेला आहे. तर माझी त्या CJPच्याही आंदोलन करणाऱ्या माझी या निमित्तानं त्यांना आव्हान आहे, असे जे घुसखोर आलेले आहेत तुमच्या आंदोलनामध्ये आणि मूळ आंदोलन त्यांच्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यांनासुद्धा तुम्ही आता बाजूला ह्या अशा राजकीय पक्षाच्या लोकांना या आंदोलनातून बाजूला केलं पाहिजे. नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. सर्वत्र उत्साह, विद्यार्थी उत्साह करताना पाहायला मिळत आहे. आता दुसरीकडे दिल्लीमध्ये वाहनाची तोडफोड असेल, जाळपोळ असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, हे आंदोलन. हे माझा मुद्दा तोच आहे की एकतर आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि आंदोलकांमध्ये जे घुसलेले आहेत, आज ज्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत, प्रचंड दगडफेक झाली, हे काय आंदोलनाचं लक्षण नाही आहे. पण आंदोलक जे करणारी मुलं आहेत त्यांना हेच माझं सांगणं आहे की हे जे घुसखोर आलेले आहेत सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी षड्यंत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात मग हे घुसखोर आहेत, राजकीय पक्षाचे गुंड आहेत, त्यांनी जे आता या पद्धतीने जो आता या प्रश्नाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं आंदोलक जे आहेत ते त्यांच्याबद्दल सरकार चर्चा करते, सरकार निश्चितपणे त्यातून मार्ग काढील याचा आम्हाला विश्वास आहे. परंतु याचबरोबर ज्यांनी या सगळ्या दगडफेकीमध्ये किंवा हिंसा घटनेमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. आणि जे राजकीय पक्षाच्या लोकांना ज्यांनी आता स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू केलेलं आहे, मला वाटतं जनतासुद्धा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.